आळेफाटा येथील शुभम तारांगण या बिल्डिंगच्या बिल्डरने आमची फसवणूक केली, आम्हाला दिलेले शब्द पाळले नाहीत म्हणून या ठिकाणी उपोषण करण्यात आले। जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे यांनी संबंधित बिल्डर अधिकारी यांची एकत्रित बैठक 20 फेब्रुवारी 2026 रोजी बोलवण्यात येईल। योग्य तो मार्ग काढून तुम्हाला न्याय देण्यात येईल असा शब्द दिल्यामुळे यावेळी आमदार महोदय व उपोषणकर्ते यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली, काय ठरलं, ऐकूया। ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स, आळेफाटा। दादा नमस्ते। हा नमस्ते, कोण बोलतोय? संजय गुंजाळ। संजय बोला, काय म्हणताय? काय झालंय की आम्ही इथं शुभम तारांगण सोसायटीमध्ये इथं 172 रहिवासी म्हणून फेज 1 मध्ये राहतो। 2016 पासून पोझिशन दिले आम्हाला सोसायटीमध्ये इथं लोकांना, पण तिथं ड्रेनेज आणि पाणी पुरवठा आणि पार्किंग अशा आणि बाकीच्या 5-6 समस्या आहेत, 7-8 समस्या सगळ्या म्हणून आहेत। आम्ही 2016 पासून पाठपुरावा करतोय, पण ड्रेनेजचा पूर्ण होत नाही, STP प्लॅन पॉवरफुल म्हणजे व्यवस्थित वर्क होत नाहीत आणि पिण्याचं आणि वापराचं पाणी आम्हाला पुरेसं मिळत नाही। याच्यासाठी आम्ही 2016 पासून 10 वर्ष सतत पाठपुरावा करतोय बिल्डरकडं। विनय बिल्डरांची शुभम तारांगण सोसायटी आहे, तर त्यांचं आम्ही पाठपुरावा 10 वर्ष करून सुद्धा त्यांचं काही होत नाही आहे। आम्ही वेळोवेळी त्यांच्याशी मीटिंग केल्या, त्या मीटिंगच्या रिटर्न लेखी MOU आपल्याकडे उपलब्ध आहेत। त्यांनी वेळोवेळी आम्हाला आश्वासन दिली की आम्ही हे काम करू, ते काम करू, सगळं करू, परंतु एकही कामाची पूर्तता होत नाही। म्हणून आणि त्याच्यात काय झालं की आमचं फेज 1चा प्रॉब्लेम होताच, त्यांनी आता 2 वर्षापासून फेज 2चं बांधकाम सुरू केलं। आम्हाला असं वाटलं होतं की बांधकाम सुरू करताना ते ड्रेनेज आणि बाकीच्या सगळ्या सुविधांचा काम करतील, परंतु त्यांनी त्याच्यामध्ये ते काहीच काम केलं नाही। आणि आता आम्ही त्यांना 1.5 महिन्यापूर्वी पत्र दिलं होतं की बाबांनो, तुम्ही जरी बांधकाम केलं आहे तरी लोकांना फ्लॅट, विकलेले फ्लॅटचे पोझिशन देऊ नका, जेणेकरून सांडपाणी किंवा पिण्याचं पाणी ह्याचा लोड, अतिरिक्त ताण आमच्यावर येणार नाही। पण त्यांनी काय केलं आहे की 1.5 महिन्यापासून त्यांनी परत आहे ना फेज 2चं बांधकामाचं लोकांना पोझिशन द्यायला सुरुवात केलेली आहे। त्याच्यामुळे लोक एक राहायला यायला सुरुवात झाली। ऑलरेडी आम्ही ताणात आहोत, आम्ही त्रासात आहोत आणि परत ते पण त्यांनी हे चालू केलं आहे। बिल्डर ऐकत नाही म्हणून आम्ही आज सकाळपासून सगळेजण उपोषणाला बसलेलो आहोत। जवळपास 172 सोसायटी, 172 फ्लॅटची स्कीम फेज 1ची आहे, फेज 2ची मिळून 450 फ्लॅटची स्कीम आहे। एक गावच छोटंसं आहे तिथं। इथं महिला, छोटी मुलं, ज्येष्ठ मंडळी, वृद्ध मंडळी, तरुण मंडळी सगळे असे जवळपास 150-200 लोक इथं या ठिकाणी आता उपोषणाला बसलेलो आहोत। साहेब दादा, आम्ही तुम्हाला मी दुपारी फोन केला होता, तसंच ते तुम्हाला कल्पना केली, पण तुम्ही कार्यक्रमात होतात त्याच्यामुळं ते आपली बोलणं झालं नाही। मला आपण आता ही कल्पना दिली आहे। हा दादा, आता मला असं म्हणता येणार नाही का तुम्ही मला आताच काय सांगितलं। आता जरी आता सांगितलं असत तर तुमचे प्रश्न ऐकून घेतात आणि त्या प्रश्नाला मार्गस्थ करणं ही जबाबदारी शेवटी माझी आहेच। पण माझं असं म्हणणं आहे, आता तुम्ही आता उपोषण मागं घ्या। मी आता ही शिवजयंती होऊ द्या, शिवजयंतीच्या दुसऱ्या दिवशी मी प्रांत साहेबांना, तहसील साहेबांना आणि हा जो तुमचे याचा खाता आहे, कशाचा TP टाउन प्लॅनिंगचा, त्या सर्व अधिकाऱ्यांना बोलवतो माझ्या रायगडला आणि मीटिंग लावून त्या सगळ्या गोष्टींना आपण लगेच समोर चर्चा करून याच्यातून मार्ग काढून टाकू। दादा तोपर्यंत आता काय झालंय, महाशिवरात्री आहे, सगळे लोक तुम्ही ताटलेले आहात, तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे, बरोबर आहे। पण तशी गोष्ट सुद्धा मला तुम्ही आता विदिन काही मिनिटाबरोबर सांगितलेली आहे आणि ते मी समजून घेतलेली आहे। पण आता सगळे अधिकारी आता बिझी आहे शिवजयंतीच्या मुळे दादा। आमचं एक आणि बिल्डर आता काय आहे, बिल्डर जो आहे, जे काही बिल्डर आहे समजा विनयराव, त्यांना सुद्धा आता आम्हाला बोलवायचं म्हटलं तर आता या सगळ्या गोष्टी अधिकारी पण मला लागतील आणि तुम्ही रहिवाशी पण लागाल। सर्वांना एकत्र बसायचं तर माझ्याकडे पण वेळ कमी आहे 3 दिवसामध्ये। तर हे 3 दिवसांनी आपण सर्वांनी माझ्या सांगण्यावर सगळेजण आज थांबून घ्या। मी तुम्हाला लगेच आज उद्या सगळे फोन करतो, प्रांतांना आणि तहसीलदारांना आणि टाउन प्लॅनिंग सुद्धा आणि विनय पटेलांना पण निरोप देतो की मीटिंग लावणार आहे, तर आपण त्याच्या वेळ उपस्थित राहा। दादा ऐका ना, आम्ही ना 2016 पासून 2026 पर्यंत 10 वर्षात आहे ना, माफ करा दादा, म्हणजे मी तुम्हाला उलटं बोलतोय असं समजू नका, आमची तेवढी पात्रता नाही तुम्हाला उलटं बोलण्याची,
पण आम्हाला सांगायचं काय, मागच्या 10 वर्षात दादा आम्ही यांना खूप वेळा, शेकडो वेळा यांच्याशी संपर्क केला, यांनी आम्हाला प्रत्येक वेळी फसवले दादा. आणि आता आहे ना दादा इतका प्रॉब्लेम आहे. आमचं म्हणणं एवढं आम्ही त्यांना सकाळपासून त्यांना काय सांगतोय, त्या बिल्डरने प्रत्यक्ष इथं येऊ दे आणि आम्हाला सांगू दे की आम्ही हे सगळं करतोय म्हणून. आदरणीय आमदार साहेबांच्याकडे आपण बसू, त्यांच्याशी चर्चा करू आणि या सगळ्या गोष्टी करू. पण बिल्डर पुण्यात असून सुद्धा इथं यायला तयार नाही दादा. आम्ही इथं शेकडो लोक बसलेले असतात सुद्धा त्यांना जर आमची अजिबात कदर नाही. म्हणून आमचा सगळ्यांचा निर्धार होता. म्हणजे तुमचा बघा दादा, आम्ही तुम्हाला विनंती करतोय त्याच्यासाठी पण की त्या बिल्डरनी स्वतः इथे यायला पाहिलं पाहिजे, समोर सांगितलं पाहिजे, स्वतः कमिटमेंट दिली पाहिजे. कारण त्याच्या स्टाफने वेळोवेळी रिटर्न ॲग्रीमेंट करून आम्हाला MOU करून तिथं कित्येक वेळा दिलंय, परंतु ती एकही कृती प्रत्यक्षात उतरलेली नाही दादा. ठीक आहे, त्यांना आता बोलवायची जबाबदारी माझी आहे. आता लोकप्रतिनिधी म्हणून माझं काम काय आहे, आता घरामध्ये वाजले किती रात्रीचे? दादा 10:30 वाजले. 10:30 वाजलेत. माझी तुम्हाला विनंती एवढीच आहे, तुमची जागा, हा दादा, तुमचे रहिवासी, तुम्ही सगळी लोक आणि ना बिल्डर कुठेही जात नाही. फक्त समय सूचकता समजून, आणि मी आपल्याला सांगतोय, विनंती करतोय म्हणून आपण सर्वांनी माझ्या सांगण्यावर सहकार्य करा. मी त्यांना उद्या सकाळी सर्वांना फोन करतो. शिवजयंती झाला तर मी वेळ देते, स्वतः वेळ देतो ना मी तुम्हाला. तुम्ही घ्या, आम्ही एक मिनिट दादा, तुम्ही घ्या, आमची विनंती अशी आहे, बैठक लावून हा सगळा प्रॉब्लेम त्यांच्यावर बसून शॉर्ट आउट करायचा, ही हमी मी घेतलीच ना लगेच. 100%. एक मिनिट येत आहे काय? हॅलो, हा नमस्कार दादा, मी गांधी भाभी बोलते, सोनाली गांधी. त्याच्यामुळेच मग मी पण कॉल लावला होता ॲक्च्युअल सगळे इथे. हो दादा, खरंच एवढा प्रॉब्लेम आहे की म्हणजे लिटरली जे आज हे दिवसभर लोक बसले ना, आणि बिल्डरची जबाबदारीने त्यांनी, आज तुम्ही फक्त 100-125 किलोमीटरवर होते, तुमचं येणं गरजेचंच होतं. आणि त्यांनी प्लस ते प्रत्येक वेळी ना दादा आश्वासन देतात, फक्त सगळं झालं, सगळ्या गोष्टींनी त्यांना हे करून झालेलं आहे. तर प्लीज त्यांना तुम्ही बोलून घ्या, आमचा तुमच्यावर पूर्णतः विश्वास आहे, तुमच्या शब्दाला मान पण आहे आमचा. तुम्ही सांगणार त्याच्या पुढे आम्ही जाणार पण नाही. पण फक्त आहे ना दादा, त्यांना इथे बोलवून घ्या. ते असे जर ते नाही आले ना, याला त्याला सांगून आहे ना, ते परत आहे तसंच ते पहिले पाडे 55 होणार. शिव, भले तुम्ही म्हणताय तुमच्या, आता तुमचे थोडंसं मला वाटतं ते तिकडे फोक आख्यान पण आहे. मी त्यांना सन्मानपूर्वक बोलवतो सर्वांना, तुम्ही चिंता करू नका. शेवटी आपण एकमेकांचे सगळे घटक आहोत, अवलंबून आहोत एकमेकांवर. हो दादा, बिल्डर सुद्धा आपल्यावर अवलंबून आहेत, आपण सुद्धा बिल्डर अवलंबून आहात. प्रश्नच नाही दादा. आपण सर्व जी आता चेन आहे त्याच्यामध्ये सरकार बरोबर जे विकासाबरोबर जे काम करतात, जे त्यांना सर्व परवानगी देतात, हो त्या परवानगी देणाऱ्या सगळे जे खाते आहेत, त्या खात्याचे सर्व हेड लोकांना मी बोलवतो. बरोबर अगदी दादा. बट तारीख कधी दादा मग ती? हॅलो, हां, शिवजयंती संपल्यानंतर 19ला शिवजयंती झाल्यावर मग 20ला? हा 20. आता 19ला वार कोणता आहे? 19ला मला वाटतं गुरुवार आहे. मग शुक्रवारी दादा लगेचच इमिजिएट फक्त दादा तेवढं. मग आम्ही तुमच्या शब्दाला मान देऊन, आणि आज ही लोक एवढी दिवसभर हे करून पण आज त्यांचं, आणि त्यांचा सगळ्यात मोठा मुद्दा काय आहे, 1-2 वर्ष त्यांच्याकडे लोक तिकट नाही, ती लोक निघून जातात कामाची. त्याच्यामुळे त्यांची जी म्हणजे कमिटी लोक असतात ना, त्यांना सुद्धा पूर्णतः कोणत्या गोष्टी माहीत नसतात, थातूर मातूर उत्तरं देतात दादा. आणि म्हणजे लिटरली मी 10 वर्ष राहते, खरंच हा प्रॉब्लेम आमच्यासाठी खूप मेजर आहे. 20 तारखेला मी त्यांना वेळ देतो, उद्या सकाळी सांगतो फोन करून सर्वांना. 20 तारखेचा सगळ्यांना वेळ द्या. ओके दादा. हो दादा, फक्त एक कॉल करून उद्या बिल्डरला तर फक्त यायला सांगा ना एकदा. हां, हॅलो. मी बिल्डरला सुद्धा माझ्या सहकारीमध्ये, माझ्या जोडीमध्ये त्या 20 तारखेला बोलवतो. सगळ्यांचं म्हणणं असं होतं का इथे आज आता 50 लोक आहेत का बाबा, एकदा फक्त उद्या बिल्डरला येऊ द्या. आमदार साहेब घेतात, अजून मेजर होईल ना. ठीक आहे दादा घेतात म्हटल्यावर काय मग. नाही अजिबात नाही करणार आहे दादा तशी. मग आम्ही एवढं तुम्हाला कॉल का केले, एवढं वेटिंग का केले तुमच्यासाठी? अजिबात नाही करणार दादा तुमच्याशी. बरं, मग आता यांचं उपोषणाचं काय करायचंय मग? बट हे तुम्ही त्यांच्या कानावर घाला दादा, का मी त्यांना उपोषण मागे घ्यायला टाकू? होल्डवर टाकू. होल्ड मीन्स आता तुमच्या शब्दाला मान देऊन ते ऐकतील आता, बट हे त्यांच्या कानावर तुम्ही एक तेवढा प्लीज कॉल करून त्यांना सांगा दादा. हो, एकच मिनिट.
दादा नमस्ते, संजय गुंजा. संजयराव, हा दादा. 20 तारखेला मी सर्वांना वेळ कळवतो. 20 ला आपण भेटलो. पण हे स्थगित करा, आंदोलन स्थगित. चालते दादा. बैठक करू आणि निर्णय करू परत. ठीक आहे, धन्यवाद दादा. चला, सर्वांना धन्यवाद. ओके, थँक्यू. आज या ठिकाणी सकाळपासून महाशिवरात्रीचा दिवस आणि आपण जर पाहिलं आम्ही फसलो. तुम्ही फसू नका. याचं कारण असं होतं की बिल्डरने जी काही यांची फसवणूक केलेली आहे त्या शुभम तारांगणच्या सगळ्या सोसायटीमध्ये आज रहिवाशांनी पुकारलेलं आंदोलन आणि त्या आंदोलनामध्ये संध्याकाळी 6 वाजल्यापासून आपण सातत्याने प्रयत्न करत होतो. अनेक अधिकाऱ्यांशी आपण बोललो आणि जुने प्रश्न आहेत, त्यांचे काही प्रलंबित मागण्या आहेत, त्या बाबतीमध्ये आम्ही स्वतः बिल्डर यांच्याशी बोललो. तालुक्याचे विद्यमान आमदार आदरणीय शरददादा असतील, त्याप्रमाणे माझे आमदार अतुलजी बेनके साहेब असतील, यांच्याशी प्रत्यक्ष आपण बोललो आणि अधिकाऱ्यांची समन्वय बैठक या निमित्ताने या बिल्डरसोबत लावावी अशी या ठिकाणी मागणी आपण केली होती. त्याचप्रमाणे आदरणीय वळसे पाटील साहेबांशीसुद्धा बोलून त्या बिल्डरशी आपण बोलण्याचा प्रयत्न केला. त्यांचाही फोन आपला आला. ज्या ज्या गोष्टींची आपण शहानिशा केली त्या सगळ्या बाबतीमध्ये या सगळ्या जे काही सोसायटीचे सभासद आहेत, सगळे पदाधिकारी आहेत, अशा सगळ्या माता बहिणी, सगळ्या महिला भगिनी वर्ग आहे, या ठिकाणी सकाळपासून अन्नत्याग आंदोलन करून या ठिकाणी उपोषणाला बसून मागणी केलेल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांच्या अनुषंगानं सकारात्मक चर्चा झालेली आहे. झाली ना? त्याची बैठक स्वतः प्रांतसाहेब, ते DYSP असतील, त्याचप्रमाणे BDO साहेब असतील, तहसीलदार साहेब असतील, त्याचप्रमाणे आदरणीय विद्यमान आमदार, माजी आमदार, इथले लोकप्रतिनिधी, इथले जिल्हा परिषदेचे मंगेशांना असतील, पंचायत समिती सदस्य असतील, जीवनभाऊंच्या, आमच्या मिसेस सपनाताई, या सगळ्यांच्या माध्यमातून ही बैठक आयोजित करून त्यामध्ये स्पष्ट भाषेमध्ये यांच्या झालेल्या अन्यायाच्या बाबतीमध्ये तातडीनं पूर्तता करण्याच्या बाबतीत निर्देश द्यावे, सूचना द्याव्यात. नाहीतर त्यांनी ऐकलं तर कारवाई करावी. पण ह्या आमच्या सगळ्या हे जे काही संदेहधारक आहेत त्यांना न्याय मिळावा यासाठी आम्ही या ठिकाणी संजीव पण आलेले आहेत. आग्रहानं त्या ठिकाणी मागणी करत होतो. ती चर्चा बैठकीमध्ये होणार आहे. त्या बाबतीतली सकारात्मक चर्चा झाल्यामुळं आज माझी विनंती आहे की या सोसायटीचे अध्यक्ष संजीवभाऊ असतील, सेक्रेटरी आमचे आग्रे साहेब असतील किंवा खजिनदार साहेब असतील, हे सगळे जे काही मंडळी उपोषणाला बसले आहेत त्यांनी उपोषण सोडावं अशी यांना विनंती आपण या निमित्ताने केलेली आहे. आणि आम्ही सगळेजण त्या ठिकाणी डिपार्टमेंटचे पण लोक आहेत, साहेब आहेत या ठिकाणी आलेले, त्यांच्या हस्ते, सगळ्यांच्या हस्ते आम्ही हे उपोषण यांना सगळ्यांना सोडण्यासाठी विनंती करतो आहे. आणि आम्ही सगळ्यांचा शब्दाला मान ठेवून त्या ठिकाणी ते उपोषण सोडतायत. पण विद्यमान आमदार असतील, माजी आमदार असतील, अधिकारी असतील, यांनी याच्यामध्ये चालढकल केली. या सगळ्यांच्यावर अन्याय जो काय झाला तो दूर झाला नाही. तर या सगळ्यांसोबत आम्ही सगळेजण तीव्र स्वरूपाचं आंदोलन इथंच नाही, चौकात जिथं कुठं शक्य तिथं आम्ही प्रशासनाच्या दारात जाऊन आंदोलन त्या ठिकाणी करणार आहोत. पण ही दखल प्रशासनाच्या माध्यमानं घेतली असल्यामुळं त्यांनी उपोषण सोडावं अशी यांना माझी विनंती आहे. 20 तारखेला बैठक. 20 तारखेला बैठक. नमस्कार. तुम्ही आता तुमचं उपोषण थांबवलेलं आहे, नेमकं काय ठरलं? उपोषण संपलेलं नाही, थांबले फक्त. आता काही वेळापूर्वी आपल्या सर्वांच्या माध्यमातून तालुक्याचे विद्यमान आमदार सन्माननीय शरददादा सोनवणे यांच्याशी संपर्क झाला. त्यांनी या संदर्भात विविध खात्याच्या अधिकाऱ्यांशी बिल्डरसोबत चर्चा केली आणि त्यांनी आम्हाला असं आश्वस्त केलं आहे की शिवजयंती तोंडावर आहे, तालुक्यात शिवजयंतीचा मोठा उत्साह या ठिकाणी आहे, मंत्रीगण शिवनेरी किल्ल्यावर येणार आहेत, म्हणून तोपर्यंत आपण या सगळ्या गोष्टीत न अडकता दिनांक 20 रोजी म्हणजे शिवजयंतीच्या दुसऱ्या दिवशी आपण या ठिकाणी प्रांत, तहसीलदार, BDO, DYSP आणि सर्व अधिकारी यांच्यासोबत या प्रोजेक्टचे मुख्य प्रवर्तक विनय बेडरा साहेब यांच्याशी या संदर्भात चर्चा करू आणि आपल्या मागण्यांच्या संदर्भात योग्य आणि सुयोग्य तोडगा काढू अशा पद्धतीचं आश्वासन तालुक्याचे विद्यमान आमदार सन्माननीय शरददादा सोनवणे यांनी आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. आणि त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी उपोषण स्थगित करा अशी त्या ठिकाणी आम्हाला सूचना केलेली आहे. आणि त्यांच्या विनंतीचा आणि त्यांच्या सूचनेचा मान ठेवून आम्ही सर्व शुभम तारांगणवासीय या ठिकाणी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
पण जर समजा दुर्दैवाने या ठिकाणी बिल्डरनी चालढकल त्या संदर्भात कार्यवाहीसाठी केली तर पुन्हा आम्ही याच ठिकाणी सर्व अधिक ताकदीने या ठिकाणी पुन्हा असाच उपोषणाचा किंवा आंदोलनाचा मार्ग आम्ही स्वीकारू अशा पद्धतीची ग्वाही या ठिकाणी देतो. आणि पुन्हा सांगतो की जर आता परत फसवलं बिल्डरनी तर आम्ही पुन्हा याच ठिकाणी किंवा अधिक ताकदीने चौकात सुद्धा उपोषणाला बसू शकतो. या ठिकाणी आपल्या या आळेफाटा पोलीस स्टेशनचे API पन्हाळकर साहेब यांचं आभार मानतो की त्या ठिकाणी ते स्वतः या ठिकाणी आले. आदरणीय विजयराव कुराडे असतील, आदरणीय मंगेश अण्णा काकडे असतील, आमच्या कोळवाडीचे माजी सरपंच संजयराव गाडवे, कोळवाडीचे माजी सरपंच केतनजी दिघे, कोळवाडी ग्रामपंचायतचे माजी सदस्य उत्तमराव गुंजाळ आणि सर्वच मंडळी, या प्रक्रियेत असणारे जीवन शिंदे, मंगेश अण्णा काकडे, आदरणीय माजी आमदार शरददादा अतुल शेठ बेनके आणि विद्यमान आमदार शरददादा सोनवणे, या सगळ्यांचं ज्ञात अज्ञातपणे सगळ्यांनी आम्हाला या ठिकाणी ज्यांनी सहकार्य केलं त्या सगळ्यांचं आणि विशेषतः शुभम तारांगण सोसायटीमधील महिला वर्ग, ज्येष्ठ व्यक्तिमत्व आणि लहानगी बालकं या सगळ्यांचं, युवक वर्गाचं सगळ्यांचा आभार मानतो. आणि अशीच ताकद आणि असाच विश्वास इथून पुढच्या काळातही आमच्यावर ठेवावा. आपण सर्व अडचणीच्या बाबतीत तोडगा काढण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू. धन्यवाद. मी विशेष आभार या ठिकाणी वाणी साहेब आपलं मानतो की आपण अगदी 6 वाजल्यापासून या ठिकाणी थांबलात. आता रात्रीचे 11 वाजलेत. 6 ते 11 5 तास आपण इथं या ठिकाणी आम्हाला पाठबळ दिलं आणि आम्हाला या ठिकाणी यासाठी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केलेत. आपलं आभार. इतरही इलेक्ट्रॉनिक मीडियाचे काही प्रतिनिधी, सोशल मीडियाचे काही प्रतिनिधी येऊन गेले, प्रिंट मीडियाचे काही प्रतिनिधी येऊन गेले, त्या सगळ्यांचा आभार मानतो आणि हे उपोषण या ठिकाणी स्थगित झालंय असं या ठिकाणी जाहीर करतो. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.